नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या ज्ञानदीप यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी नागरिकशास्त्र संसदीय शासन पद्धती हा पाठ अभ्यासणार आहोत. संसदीय शासन पद्धती भाग 1. संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून बराचसा राजकारभार पारंपरिक किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संकेताच्या आधारे चालतो. अलिखित संविधान म्हणजे ग्रंथरूपात न लिहिलेले संविधान. पार्लमेंट ही संस्थाही तेथे हळूहळू विकसित होत गेलेली आहे. पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. इंग्लंडने संपूर्ण जगाला दिलेली ही देणगी होय. भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून स्वीकारली आहे. इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धतीत व भारतातील संसदीय शासन पद्धतीत व्यापक अर्थाने समानता दिसते, परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती काहीशी वेगळी आहे. मुलांनो, भारतीय संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्ये समजून घेऊया. संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा मिळून संसद तयार होते. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात. या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित म्हणजे ठरलेली असते. लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर म्हणजेच 5 वर्षांनी होतात. या निवडणुका देशात असलेले सर्व राजकीय पक्ष लढवतात. उदाहरणार्थ भाजप, काँग्रेस, शिवसेना इत्यादी. राजकीय पक्ष आपल्या देशात निवडणुका लढवितात. ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमताला पक्ष मानला जातो. असा बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो. त्या पक्षाचा जो संसदेतील नेता असतो तो प्रधानमंत्री म्हणून निवडला जातो. काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला असे स्पष्ट बहुमत मिळत नाही. अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते. 2009 साली काँग्रेसला स्पष्ट बहुमत नसल्याने प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी असे आघाडीचे सरकार बनवले व चालवले. जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदेमंडळाचे सभासद होतात. बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. या बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो, जसं प्रधानमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. ते कायदेमंडळाचेही सदस्य असतात, म्हणून त्यांना कायदेमंडळाशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळालाच जबाबदार असतात. मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीत जबाबदारी शासन पद्धती म्हणतात. सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. एखाद्या खात्याने घेतलेला निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते.